शेती पाणीपुरवठा संस्थांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन. आमदार अरुण लाड. शेती पाणीपुरवठा संस्थांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार अरुण लाड यांनी दिला. क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सांगली जिल्हा सहकारी पाणीपुरवठा सहकारी संघ सांगली यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेती पाणीपुरवठा संस्था व इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आमदार अरुण लाड पुढे म्हणाले, या संस्था टिकल्या तर शेती आणि पर्यायाने शेतकरी टिकेल. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, जेणेकरून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की आमच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जलनियमन प्राधिकरणाचे 2 वरिष्ठ अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव व सचिव यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी. येत्या 10 जूनपर्यंत बैठक होऊन जाहीर जनसुनावणीबाबत निर्णय न झाल्यास 20 जूनपर्यंत तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. बैठकीस आरची तांबे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रम पाटील किनीकर, कोल्हापूर बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील भुयेकर, राजाराम बापू साखर कारखाना इरिगेशन विभागाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संभाजीराव साळवे यांच्यासह विविध जिल्ह्यातील पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जलनियमन प्राधिकरणाने विभागीय स्तरावर शेतकऱ्यांचे मेळावे व सुनावण्या घ्याव्यात. जोपर्यंत विभागीय सुनावण्या होत नाहीत तोपर्यंत सन 2026 ते 2029 या कालावधीतील जलदर निश्चित करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी मुळात जलमीटर पद्धतीला विरोध दर्शवत क्षेत्राधारित पाणीपट्टीची आकारणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी, अन्यथा पाणीपट्टी भरणार नसल्याचा इशारा देण्यात आला. तसेच कृष्णा खोऱ्यातील वर्षभराच्या पाणी वाटपाचे नियोजन प्रत्येक शेतकरी, शासकीय व सहकारी पाणीपुरवठा संस्था तसेच इतर ग्राहकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शेतकरी व पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला. स्पीड न्यूज मराठीसाठी